सगळ्यांना नमस्कार। माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर सगळ्यांनाच सिल्की लॉंग केस आवडत असतात किंवा प्रत्येक महिलेला वाटत असतं की माझे केस खूप लॉंग हवे किंवा छान रेशमी हवे। तर त्यासाठी हा आजचा व्हिडिओ आहे। तर सगळं घरच्या साहित्यानेच तुम्हाला केसांसाठी उपयोगी येणाऱ्या या टिप्स आहेत। तर त्या टिप्स कोणत्या आहेत ते आज आपण बघणारच आहोत। पण त्याआधी आपण जे केसांना मार्केटमधून काही केमिकल प्रोडक्ट्स लावत असतो किंवा काही हेअर डाय करत असतो किंवा शॅम्पू असतात केमिकलमध्ये, त्या आपण केसांना लावतो। नकळतपणे आपल्या केसांची वाढ ही कमी होते, त्यासोबत आपले केस गळणं देखील चालू होतं। आणि केसांच्या वाढीसाठी कोणत्या त्या टिप्स आहेत ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तुम्ही केसांना छान ऑइलिंग करा, हेड मसाज करा, देन तुम्ही शॅम्पूने केस धुवा। काही लोक केसांना अजिबात तेल लावत नाहीत, त्याच्यामुळे त्यांचे खूप असे केस गळतात। कारण केसांना पोषण पण हवं असतं आणि खाण्यातून पण किंवा तुम्ही केसांना ऑइलिंग लावतात ते पण एक पोषणच आहे। त्यानुसार तुम्हाला केसांना तेल लावायचंच आहे। तुम्हाला 8 दिवसातून 1 दिवस तरी मिनिमम तुम्हाला केसांना तेल लावायचं आहे। आणि खूप असा प्रश्न पडतो की तेल किती वेळ लावायचं, कोणी म्हणतं 1 तास, कोणी म्हणतं 2 दिवस 3 दिवस। तर लक्षात घ्या, ज्यांचं खूप बिझी शेड्यूल असेल त्यांनी 1 तास केस धुण्याच्या 1 तास आधी तुम्हाला तेल लावायचं आहे। ज्यांना टाइम असेल किंवा फ्री असतील ज्यांना टाइम असेल त्यांनी काय करायचं, त्यांना केस धुण्याच्या 1 दिवस पहिले तुम्हाला ऑइल लावायचं आहे आणि हे रात्रभर तुम्हाला राहू द्यायचं आहे। आणि सकाळी तुम्हाला छान शॅम्पूने वॉश करायचं आहे। हे तुम्हाला डेली करायचं आहे। त्याच्यामुळे तुमच्या केसांना छान पोषण भेटेल आणि तुमचे केस छान मुलायम होतील, त्या तुमचे केस देखील वाढायला मदत होणार आहे। आणि लक्षात घ्या की जेव्हा तुम्ही तेल लावतात तर तुम्हाला फक्त तेल लावायचं नाहीये, तुम्हाला कोमट करून तेल लावायचं आहे आणि हलक्या हाताने तुम्हाला मसाज करायची आहे। ज्यांना हाताची मसाज येत नसेल त्यांच्याकडे हेड मसाज असेल तर तुम्ही या पद्धतीचं देखील लावू शकता। हे तुम्ही 10 ते 20 मिनिटापर्यंत तुम्हाला हेड मसाज करायचे आहे। नंतर तुम्ही छान तुमचे केस बांधून घ्या आणि शॅम्पूने वॉश करू शकतात। आणि ज्यांना अजून जास्त केस वाढवायचे असतील त्यांनी करायचं काय, जेव्हा तुम्ही ऑइलिंग केली कोमट करून तेव्हा तुम्हाला एक टॉवेल घ्यायचा आहे, त्याला गरम पाण्यात बुडवून केसांना बांधायचं आहे। त्याच्याने तुमच्या केसांना छान स्टीम भेटते आणि तुमचे जे केसांचे जे पोर्स असतात ते ओपन होतात, त्याच्यामुळे ते तेल तुमच्या केसांच्या आत जातं आणि याचा फरक तुम्हाला अजून जास्त बघायला मिळतो। तर ही टीप लक्षात घ्या आणि याचा फरक तुम्हाला बघायला मिळणारच आहे। केसांना नियमित हेअर पॅक लावणं म्हणजेच की मार्केटमधून तुम्हाला कोणताच हेअर पॅक आणायचं नाहीये, तुम्हाला घरगुती हा बनवायचा आहे। तुम्हाला दही घ्यायची आहे। तुम्हाला दही माहिती असेल आपल्या केसांसाठी किती महत्त्वाची आहे। दही ही खाण्यासाठी पण खूप महत्त्वाची आहे, त्याप्रमाणे स्किनला केसांसाठी पण खूप महत्त्वाची आहे। तर तुम्हाला हा पॅक 8 दिवसातून एकदा लावायचा आहे। तुम्हाला 1 कप दही घ्यायची आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला ॲलोवेरा जेल किंवा तुमच्याकडे जर आवळा पावडर असेल तर ते देखील तुम्हाला याच्यामध्ये मिक्स करून लावायचं आहे। आणि हे तुम्हाला केस धुण्याच्या 1 तास आधी लावायचं आहे आणि तुम्हाला शॅम्पूने वॉश करायचं आहे। तुमचे केस दहीमुळे खूप सिल्की होतील, तुमच्या केसांचा कोंडा देखील कमी होईल, त्यासोबत तुमचे केस देखील वाढतील। आणि तुम्ही डायरेक्टली केसांना तेल न लावणं किंवा कोणता पॅक न लावणं आणि डायरेक्टली शॅम्पू करून केस धुणं, तर याच्यामुळे तुमचे केस असे खूप कोरडे होतात, बुरशी लागते, त्याप्रमाणे तुमचे केस होतात। तर त्यासाठी तुम्हाला शॅम्पूचा उपयोग करायचा आहे। त्याआधी तुम्हाला पॅक किंवा तुम्हाला तेल लावायचं आहे, मग तुम्हाला शॅम्पूचा अप्लाय करायचा आहे, त्याच्यामुळे तुमचे केस छान मुलायम होते। जेव्हा तुम्ही केसांना तेल लावतात किंवा कोणता पॅक लावतात, दही लावतात, त्यामध्ये तुम्हाला व्हिटॅमिन ई ची एक कॅप्सूल टाकायची आहे। ही कॅप्सूल तुमच्या केसांसाठी आणि स्किनसाठी खूप महत्त्वाची आहे। याच्यामुळे तुमचे केस खूप शायनी सिल्की तो होतीलच, पण याचे खूप सारे असे केसांसाठी बेनिफिट्स आहेत। म्हणून ह्या व्हिटॅमिन ई च्या कॅप्सूल तुम्हाला चेहऱ्याला किंवा केसांना लावायच्या आहेत। ज्यांच्याकडे दही नसेल किंवा कोणता पॅक नसेल तर त्यांनी साधा सोपा हा उपाय आहे। तुम्हाला फक्त ॲलोवेरा घ्यायचा आहे, त्याला छान धुवून त्याला कट करून मिक्सरमध्ये काढून तुम्हाला केसांना लावायचा आहे। तुम्ही हा पॅक 1 तास लावा। ह्या ॲलोवेरा जेलचा तुम्हाला खूप असा फायदा होईल, तुमच्या केसांच्या ज्या समस्या आहेत त्या नक्की दूर होतील आणि याचा असा प्रचंड फायदा आहे। ॲलोवेरा जेल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, स्किनला पण खूप महत्त्वाचा आहे आणि केसांसाठी तर हा रामबाण उपाय आहे।
त्यासाठी तुम्हाला ॲलोवेरा जेल सुद्धा लावायचा आहे। आणि ही टिप खूप महत्त्वाची आहे। ही टिप कोणाला माहिती असेल किंवा कोणाला नसेल माहिती तर तुम्हाला काय करायचं आहे, झोपण्याआधी तुम्हाला कंगवा घ्यायचा आहे आणि तुम्हाला छान ह्या पद्धतीने रोज कंगव्याने 2 मिनिटं अशी मसाज किंवा मॉलिश करायची आहे। याच्यामुळे तुमचं ब्लड सर्क्युलेशन छान होतं आणि केस नक्कीच वाढतात। तर तुम्हाला ही टिप लक्षात घ्यायची आहे। तुम्हाला हे डेली करायचं आहे आणि तुम्हाला दिवसातून 2 किंवा 3 वेळा कंगव्याने केस विंचरायचे आहेत। काहींचं शेड्यूल खूप बिझी असते, त्याच्यामुळे त्यांना कोंब करायला सुद्धा जमत नाही, तर तुम्हाला मिनिमम 2 वेळा तरी तुमच्या केसांना कोंब हा लावायचा आहे। त्याच्यामुळे तुमच्या केसांचं ब्लड सर्क्युलेशन छान होतं आणि तुमचे केस नक्की वाढतात आणि जे तुमचे डॅमेज झालेले केस असतात ते तुम्ही कोंब केल्यानंतर खाली पडतात आणि त्या जागेवर नवे केस येण्यास सुरुवात होते। तुमच्या केसांमध्ये जर खूप कोंडा असेल किंवा तो कोंडा जात नसेल तर तुम्हाला ताक घ्यायचं आहे। दहीने सुद्धा होतं, पण तुम्हाला ताक लावायचं आहे कारण ताक हे आंबट असतं आणि तुम्ही केसांना जितक्या आंबट वस्तू लावतात तितका तुमचा कोंडा हा कमी होतो। त्यासाठी तुम्हाला कोंडा कमी करायचा असेल तर तुम्हाला ताक हा लावायचा आहे। तुम्ही फक्त ताक पण लावला तर चालेल। आणि अजून एक हा हेअर पॅक आहे, तो म्हणजेच जर तुम्हाला अंड लावायला केसांना शक्य होत असेल तर तुम्हाला हे एग लावायचं आहे। तर काही लोक बोलतात की आम्हाला खूप वास येतो किंवा केसांचा खूप असा वास येतो, त्यासाठी तुम्हाला करायचं काय आहे, अंड्याचा जो येलो पार्ट आहे तो काढून घ्यायचा आहे आणि तुम्हाला व्हाईटवाला पार्ट केसांना लावायचा आहे। तुम्हाला एकच दिवसात याचा रिझल्ट बघायला मिळणार आहे। काही लोकांनी लावून पण पाहिलं असेल, त्यांना माहिती नसेल, तुमचे केस खूप सिल्की होतील, त्याचसोबत तुमचे केस देखील वाढतील। तर ही टिप तुम्हाला नक्की फॉलो करायची आहे। जेव्हा तुम्ही केसांना तेल लावतात आणि शॅम्पू करायला जातात तेव्हा तुमचे केस खूप गळतात, तर ते का म्हणून गळतात, जेव्हा तुम्ही केसांना डायरेक्टली तेल लावतात म्हणजेच की तुम्हाला तेल लावण्याच्या आधी तुमच्या केसांना छान कोंब फिरवायचा आहे, म्हणजेच तुमच्या केसांच्या गुंता पहिले काढून घ्यायच्या आहेत, मग तुम्हाला तेल लावायचं आहे। जेव्हा तुम्ही डायरेक्टली तेल लावतात आणि मसाज करायला सुरुवात करतात तेव्हा तुमचे केस हे खूप वीक होतात आणि त्याच्यामुळे तुमचे जे चांगले केस असतात ते देखील गळतात आणि जे टॅनिंग झालेले केस असतात ते देखील खाली पडतात। त्यासाठी तुम्हाला पहिले केसांना तेल लावण्याआधी तुम्हाला गुंता काढायच्या आहेत, मग तुम्हाला तेल लावायचं आहे आणि तेल तुम्हाला फक्त 1 दिवसासाठी राहू द्यायचं आहे आणि मग तुम्हाला शॅम्पू करायचे आहे। तुम्हाला केसांना कढीपत्त्याचा पॅक सुद्धा लावायचा आहे। तुम्हाला करायचं काय आहे, कढीपत्ता छान वॉश करून घ्यायचा, सुकवून घ्यायचा आणि त्याला तुम्ही मिक्सरमध्ये काढून त्याच्यामध्ये दही मिक्स करून केसांना लावायचा आहे। हा 1 तास लावा आणि तुम्ही शॅम्पू करू शकता। याच्यामुळे तुमच्या केसांचा कोंडा आणि जे तुमच्या केसांमध्ये धूळ माती असेल ती देखील कमी होते किंवा सगळे केस तुमचे छान क्लीन होतात आणि केस वाढण्यास देखील मदत होते। ज्यांना अजिबात वेळ नसेल त्यांनी करायचं काय आहे, तुम्हाला मेथी दाणे तर माहितीच असतील, मेथी दाणे तुम्हाला भिजवून ठेवायचे आहेत 1 किंवा 2 दिवस। ते भिजवून झाले की त्याचं जे पाणी असतं ते तुम्हाला छान एका बॉटलमध्ये टाकायचं आहे आणि ते तुमच्या केसांना तुम्ही जेव्हा केस धुवाल तेव्हा त्याच्या 1 तास आधी तुम्हाला स्प्रे करून घ्यायचं आहे आणि छान केसांची मॉलिश करायची आहे। याच्यामुळे तुमचे केस नक्कीच वाढतील आणि हे तुम्ही 2 ते 3 दिवस फ्रीजमध्ये देखील ठेवू शकतात। मला वाटतं 8 दिवस पण हे फ्रीजमध्ये राहील, त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे। तर ही स्टेप तुम्हाला फॉलो करायची आहे। त्यानंतर आजच्या माझ्या काही टिप्स आय होप की तुम्हाला नक्की आवडल्या असतील। ज्यांना हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल त्यांनी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू सो मच।